ही माझी सावली. पूर्ण आकाशामध्ये असं बघितलं तर खाली दिसतं की आतमध्ये पाणी आहे. रूमवरून निघालोय. आज तारीख 2 मार्च. तर मागील 2 महिन्यापासून व्हिडिओ वगैरे किंवा व्लॉगिंग वगैरे केली नाही, कारण माझी वाईफ आली होती. तर 2 महिने वाईफसोबत नुसतं पूर्ण युरोप फिरलो आणि आता परत आपल्या ट्रेकिंगच्या प्रवासाला सुरुवात. तर इब्झी म्हणून एक काहीतरी लेक आहे, तिथे जात आहे. आज मस्त ऊन पडलं जर्मनीमध्ये, नाहीतर खूप पाऊस आणि ढगाळ वातावरण होतं. तर आता मी सध्या डुल्फरस्ट्राझेला राहत आहे. मी रूम पण शिफ्ट केली होती. तर आता इथून खाली जात आहे. इथून उबान पकडून हॉबनऑफ आणि मग तिथून आपलं डेस्टिनी. हॉबनऑफ उतरलोय मी. हॉबनऑफ म्युनिकचं CST, जर्मनीचं CST म्हणू शकतो आपण. इथून जर्मनीच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जाऊ शकतो. सेम आपले छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची आठवण येत आहे. गार्मिशला उतरलोय मी आणि इथून बस घ्यायची आहे. 47 मिनटं पुन्हा इथून बस घेऊन जावं लागेल आणि ट्रेनमध्ये 2 तास लागले. बसमधून उतरलोय इब्झी बस हॉल्ट म्हणून, आणि इकडं मागे झुकस्पीट आहे. आयब्झीला उतरलोय मी आणि हे झुकस्पीट आहे, टॉप ऑफ द जर्मनी. हा आयब्झी लेक आहे. बस स्टॉपपासून चालत आलो मी. 5 मिनिटावरच लेक आहे आणि पूर्ण फ्रोझन दिसत आहे लेक. आता लेकमध्ये खाली जाऊ देत आहे की नाही हे चेक करावं लागेल. आणि यांनी पूर्ण काठावर अशा हॉटेल वगैरे बनवून ठेवलेलं आहे पवेलियन टाईपमध्ये तुम्हाला व्ह्यू बघायसाठी. इकडं हा मागे लेक आहे, पूर्ण फ्रोझन झालेला आहे. खाली गेलेले आहेत लोक लेकमध्ये. आता इथून मी पण खाली जातो. ही माझी सावली आणि पूर्ण बर्फ आहे खाली. बर्फाच्या खाली असं दिसत आहे की पाणी आहे, म्हणून यांनी असे हे लावून ठेवलेले आहेत तिथं बॉल आणि रेड साईन करून ठेवलेले आहे की खाली कोणी पडू नये म्हणून. तिथं असं डबकं साचलेल्या पाण्याचे. हळूहळू इथे गर्दी वाढत आहे. ऊन निघायलाय तर इथली लोक बाहेर निघालेली आहे आत घरातून. लेकच्या एकदम मधोमध उभा आहे मी. पूर्ण फ्रोझन लेक आहे. आजूबाजूने बघू शकता. इकडे कोणीतरी हृदय काढून ठेवलाय, तिकडे फोटो काढत आहे आपले इंडियन लोक. आणि समोर माझ्या बघितलं तर झुकस्पीट दिसत आहे. तर हे जर्मनीचं सर्वोच्च शिखर. तिथे वर जायला झुकस्पीटला 71 युरो पर पर्सनचं तिकीट आहे. तर म्हणलं बा नेक्स्ट टाइम बघू. ही माझी सावली. हे लोकांच्या पायांचे ठसे आहे इथे. ठशामध्ये असं बघितलं तर खाली दिसतं की आतमध्ये पाणी आहे. तिकडे ड्रोन उडवत आहे एक फॅमिली. खूप समोर लहान पोरं आहेत. आयुष्यात असा पहिल्यांदा योग आला की फ्रोझन लेक
म्हणजे पूर्ण बर्फाच्छादित तळ्यावर मी चालत आहे. भारतामध्ये तर माझे मित्र गेले होते मनाली लद्दाख साईडला, त्यांच्यासोबत जाऊ नाही शकलो, पण जर्मनीत हा योग जुळून आला आज. चांगलं वाटत आहे, पण सोबत मित्र असते तर 4 चांद लागले असते. मागून आता थोडं पुढे चालत आलो. इकडं सूर्य दिसत आहे वर आणि मस्त ऊन पडलाय, तर एकदम पांढरं कच्छच्या रंगासारखं मला आठवण येत आहे आपलं गुजरातचं. सगळीकडे पांढरं दिसतं आणि वर आकाश असतं. खाली बघू शकतो की बर्फाच्या खाली आतमध्ये लाकूड आहे, अडकलंय बिचार. हा विकास डंबारे दिसला मला मध्येच. बर्फाच्छादित तळ बघून 5च मिनिटात मन भरून गेलं. यांनी असा मस्त चौफेर या बाजूने असं वर आणि पूर्ण 360 अंशाचा असा व्ह्यू बघता यावा, दृश्य बघता यावं, या लेकचं तुम्हाला सुंदरता बघता यावी यासाठी यांनी पूर्ण एक मस्त रस्ता बनवून दिलेला आहे. सगळीकडून सारखाच व्ह्यू दिसत आहे आणि इथं येऊन लगेच एक्साइटमेंट खतम झाली माझी. तर इथून आता नेक्स्ट बस बघतो आणि दुसरं एखादं ठिकाण तर नाही आहे जवळपास, तर बहुतेक घरीच निघावं लागेल आज. पूर्ण बर्फाच्छादित हे तळ बघून झालं माझं. पार तिकडे दूर मांगे जाऊन आलो, तिकडे लोक फोटो काढून राहिले. ते मी त्यांच्याकडून माझे 1-2 फोटो काढून घेतले, पण लेक बघायची आधी खूप तळमळ होती मनामध्ये की फ्रोझन लेक कसा असते. नीता आली 5च मिनिटात ती तळमळ माझी पूर्ण झाली. जी एक्साइटमेंट असते अशी की एखादी नवीन गोष्ट आपण पहिल्यांदा बघतो, तर ती एक्साइटमेंट माझी असा म्हणजे एकदम रॅम्प इनपुट गेलं आणि झपकन खाली आलं डायरेक्ट VCC शॅट. तर आता इथून नेक्स्ट बस बघतो. घरी जायला 1 तासाने बसची इथं फ्रिक्वेन्सी होती वारंवारता. मग इथून परत तेच, इथून गार्मिश आणि गार्मिशवरून म्युनिक आणि म्युनिकवरून घरी. इथं जेव्हा बर्फ वितळेल आणि एकदम निळशार पाणी दिसेल तर इथं नाव ठेवलेलं आहे आणि इथे नाव पण भाड्याने मिळते की तुम्ही ती नाव चालू शकता. त्याला काय कायकिंग म्हणता, असं काय माहीत काय म्हणतात. आजचा व्हिडिओ इथेच संपला आणि इथून समोरून ते मुलं पडतात, तिथून बस घ्यायची आणि घराकडे निघायचं आहे गुपचूप.